किती वाईट एक राजा की काय करायचं लोकांचं 15 लाख रुपये खर्च आहे, काय करायचं शाळा शिकवायची लेकराला पूर्ण माझं 15 गेलं शाळा नाही साहेब तुमच्या पाया पडते साहेब कोणाला नोकरी द्यावं राजा की आता हा सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यामध्ये सीना नदीला मागील महिन्यामध्ये पूर आला होता आणि या अचानक आलेल्या सीना नदीच्या पुरामुळे लाखो एकर शेती वाहून गेली होती. हजारो लोक या ठिकाणी बेघर झाली होती आणि ऐन दिवाळीच्या सणामध्ये अद्यापही इथल्या पूरग्रस्त नागरिक आहेत, शेतकरी आहेत, हे सावरत नाहीत. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी चक्क या ठिकाणी पूरग्रस्तांसोबत आपली दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या ठिकाणी स्वतः जयाभाऊ बसलेले आहेत आणि त्यांच्यासोबत सगळ्या पूरग्रस्त महिला आहेत. त्यांच्यासोबत फराळ करताना या ठिकाणी आपल्याला जयकुमार गोरे, माढ्याचे आमदार अभिजित आबा पाटील हे आपल्याला दिसत आहेत. या ठिकाणी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. भाऊ, आजपर्यंत सैन्यांबरोबर दिवाळी साजरी करताना आपण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पाहिलेलं आहे. आज तुम्ही शेतकऱ्यांबरोबर पूरग्रस्तांबरोबर दिवाळी साजरी करताय, काय उद्देश आहे? नाही, उद्देश काहीच नाही. या संकटातल्या बहिणींच्या दुःखात सहभागी व्हावं आणि एवढ्या मोठ्या पूरग्रस्त परिस्थितीमध्ये आज दिवाळी आलेली आपण बघतोय. या दिवाळीमध्ये देवाभाऊनी लाडक्या बहिणींसाठी एक भाऊबीज पाठवलेली आहे आणि दिवाळीचं एक किट आमच्या बहिणींसाठी पाठवलेलं आहे. ती किट त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम चालू होतं आणि त्यासोबत आज या आमच्या सगळ्या माता भगिनींच्या सोबत एवढ्या मोठ्या संकटातनं सावरण्याची परमेश्वराने त्यांना ताकद द्यावी, शक्ती द्यावी आणि अशा परिस्थितीमध्ये दिवाळीमध्ये आपण त्यांच्या जीवनामध्ये थोडासा आनंद या निमित्तानं व्हावा म्हणून आज आम्ही सगळेजण या सगळ्या बहिणींच्या सोबत आज दिवाळीचा फराळ करतो. भाऊ, देवाभाऊंची किती लाडक्या बहिणींना भाऊबीज झालेली आहे? जवळजवळ 20,000 लाडक्या बहिणींच्यासाठी देवाभाऊची भाऊबीज आलेली आहे. ती आता आमच्या सगळ्या बहिणींच्या पर्यंत पोहोचते आणि आमच्या भावांच्या पर्यंत पण पोहोचते, कारण भावांना सुद्धा एक शर्ट पॅन्टचं पीस या ठिकाणी देवाभाऊंनी पाठवले, तेही त्यांच्यापर्यंत या निमित्तानं पोहोचते. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. किती निधी त्यांना मिळणार आहे आणि त्याचं वाटप कधी होईल? नाही, शेतकऱ्यांचं असं प्रचंड मोठं नुकसान आहे. जिल्ह्यामध्ये जवळजवळ 800-900 कोटी रुपयाचं नुकसान झालेलं आहे. त्यातला पहिला हप्ता 192 कोटी रुपयाचा आज शेतकरी बांधवांच्या खात्यावर पोहोचतोय. आज उद्यापर्यंत परवापर्यंत सगळ्यांच्या खात्यावर 192 कोटी रुपये पोहोचतील. या ठिकाणी आपण पाहिलं की दिवाळीचा उत्सव जो आहे तो या पूरग्रस्त शेतकऱ्यांबरोबर साजरा करण्याचा निर्णय पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतलेला आहे. अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, माढा. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.